नमस्कार मित्रांनो, मी काजल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहे साईबाबाचं दर्शन करायला, कारण आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. आमच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण होऊन 7वं वर्ष लागलं आहे. कधी दिवस पटकन निघून गेले कळाले नाही आणि आम्ही 6 वर्ष झाले सोबत आहोत याचं अजूनही आम्हाला खरं वाटत नाही. तर असे छान दर्शन घेतले. अगस्त्याने माझ्या दरवेळेस गुरुवारी आल्यानंतर डोकं टेकून तो अनंत कोटी करत असतो, पण आम्ही शुक्रवारीही मंदिरात आलो आहोत, कारण साईबाबांचं दर्शन घेतल्याशिवाय कोणताही सण असो किंवा कसलंही सेलिब्रेशन असो आम्ही त्याशिवाय करत नाही. कारण साईबाबाला आम्ही तिघेही मनापासून मानतो आणि आमची खूप श्रद्धा आहे. तसेच पाठीमागेच मंदिराच्या शंकराची पिंड आहे. दर्शन घेतले आणि त्याच्या बाजूला त्रिवेणी मातेचं मंदिर आहे. त्रिवेणी मातेचं रूप खरंच खूप अद्भुत रूप दिसते, कारण मूर्ती खूप सुंदर आहे. दर्शन घेताना आम्ही अगस्त्याला जे शिकवतो तेच अगस्त्य रिपीट करून मलाही शिकवतोय. ऐका तुम्ही पण. हाँ, तो देख मम्मा देख हाथ लाव तू ही माताला हाथ लाव. हात लाव, डोकं टेक आणि हात जोड, असं दर्शन घे असं अगस्त्य माझा सांगतोय. त्रिवेणी म्हणजे 3 नद्यांचा संगम. असे त्रिवेणी मातेचं आम्ही छान दर्शन घेतले. आणि खरं तर आज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन मला करायचं नव्हतं, कारण आज सकाळीच मला फोन आलेला व्हिडिओ कॉल. त्यामध्ये असं होतं की माझे मम्मीची आई खूप आजारी आहे. त्यांना व्हिडिओ कॉल बघून मला खूप वाईट वाटलं आणि नंतर मग मी ठरवलं की नाही करायचं. पण अगस्त्याने माझा हट्ट पकडला होता. त्याला फक्त एवढं माहीत होतं कुणाचं ते बड्डे ॲनिव्हर्सरी हे काय त्याला कळतं. तो बोला केक घ्यायचा. मग त्याचे डॅडा बोलले की त्याचा मनासाठी तरी आपण पेस्ट्री घेऊया. मग आम्ही एका स्वीटमध्ये गेलो, पेस्ट्री वगैरे घेतली आणि छोटीशी पेस्ट्री अशी कट करून त्याच्यासमोर त्याला खाऊ घातली. त्याचे डॅडा बोलले आज ठीक आहे, पण 3 दिवसांनी माझा बड्डे असतो 24 जूनला. त्याचे डॅडा बोलले तेव्हा मी नक्की सेलिब्रेशन करणार. तर आम्ही असं बोलणं झाल्यानंतर मस्त पॅटीस घेतले 3 आणि छान पॅटीस वगैरे खाल्ले आणि घरी जाताना मम्मीलाही पॅटीस वगैरे घेऊन गेलो. आजचा ब्लॉग एवढाच होता. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.